Hello student, you are welcome. Last hour we learned second part of the lesson The Little Girl Wiser Than Old People. Today we are going to learn third part of the lesson The Little Girl Wiser Than Old People. Here are some new words from the third part. I have given you on the blackboard. See here, new words. Separate means divide म्हणजे पांगवणे. Shouted चित्कारणे. Bobbing वेगाने वर खाली होणारे किंवा हेलकावे खाणारे. Wiser म्हणजे अधिक समंजस. Scattered म्हणजे विखुरलेला. हे सगळे थर्ड पार्ट मधले न्यू वर्ड आहेत. ते तुम्ही वहीवर लिहायचे आणि पाठांतर करायचे. मग आपण आता तिसरा जो पाठ आहे द लिटिल गर्ल वायझर दॅन ओल्ड पीपल या पाठातला तिसरा उरलेला शेवटचा पाठ आपण अभ्यासणार आहोत ना. लेट्स सी. See in your textbook on page number 14, the peasant had begun to fight. शेतकऱ्यांचे भांडण चालू असतानाच just as the water went down the rill toward the place where the old woman was trying to separate the men. पाणी ओढ्यातून वाहत वाहत जिथे ती वृद्ध स्त्री त्या माणसांना पांगवण्याचा प्रयत्न करत होती तिथपर्यंत पोहोचलं. The girls ran one from one side of the reel, the other from the other side. दोन्ही मुली, एक जण ओढ्याच्या एका बाजूला तर दुसरी मुलगी पलीकडच्या बाजूला अशा पळत सुटल्या. लुक आउट मलाशा, लुक आउट शाउटेड अकुल्का. अकुल्का चित्कारली, ते बघ मलाशा, ते बघ. मलाशा वॉन्टेड टू से समथिंग हर्सेल्फ. मलाशालाही काहीतरी सांगायचे होते, बट कुड नॉट स्पीक फॉर लाफ्टर. पण हसता हसता तिच्या तोंडातून शब्दच फुटेना. द गर्ल्स वेआर रनिंग अँड लाफिंग ॲट अ चिप विच वॉज बॉबिंग अप अँड डाऊन द रेल. ओढ्याच्या पाण्यातून वर खाली हेलकावे घेत तरंगणाऱ्या चपट्या तुकड्याकडे पाहत त्या मुली धावत होत्या आणि हसत होत्या. दे रॅन स्ट्रेट इन टू द क्राऊड ऑफ द पिजन. पळत पळत त्या थेट शेतकऱ्यांच्या घोळक्यात शिरल्या. द ओल्ड वुमन सॉ देम अँड सेड टू द पिजन. वृद्ध स्त्रीने त्यांना पाहिले आणि ती शेतकऱ्यांना म्हणाली, शेम ऑन यू बिफोर गॉड मेन. लोक हो, देवासाठी तरी स्वतःची लाज बाळगा. यू हॅव स्टार्टेड फायटिंग ऑन अकाउंट ऑफ दीज टू गर्ल्स अँड दे हॅव लॉंग ॲगो फॉरगॉटन इट. ज्या दोन मुलींच्या कारणाने तुम्ही भांडू लागलात त्या केव्हाच ते भांडण विसरून गेल्या आहेत. द डिअर चिल्ड्रन हॅव बीन प्लेइंग नाईसली टुगेदर. आता त्या लाडक्या मुली एकत्र किती छान खेळू लागल्या आहेत. दे आर वायझर दॅन यू. त्या तुमच्यापेक्षाही जास्त समंजस आहेत. द मेन लुक ॲट द गर्ल्स. त्या लोकांनी त्या मुलींकडे पाहिलं अँड दे फेल्ट अशेम्ड. आणि त्यांना स्वतःची लाज वाटली. अशेम्ड मीन्स लाज वाटली. देन दे लाफ्ड ॲट देमसेल्व्स. मग ते स्वतःच्याच वागण्याला हसू लागले. अँड स्कॅटर्ड टू देअर फार्म्स. आणि आपापल्या शेताकडे पांगले. In this way, the two girls taught elder not to get angry on small things. Understand, student? You got it? Okay. Now, see in your textbook on page number 14, here given some question. Listen and answer.
फर्स्ट क्वेश्चन, डिड द गर्ल फॉरगॉट देअर क्वारल? त्या मुली त्यांचं भांडण विसरल्या का? येस, द गर्ल्स फॉरगॉट देअर क्वारल. नेक्स्ट क्वेश्चन, हाऊ कॅन वी से दॅट? आपण ते कसं म्हणू शकतो? द टू गर्ल्स were running and laughing together at the chip, bobbling up and down the reel. Next question, why did the men feel ashamed? त्या माणसांना लज्जा का वाटली? Answer, they felt ashamed when they saw the two girls forgot their quarrel and started playing again. Okay? Next, things to do. तुम्हाला काही गोष्टी करण्यासाठी दिलेल्या आहेत. Enact the whole story without using word. शब्द न वापरता ही कथा तुम्ही नाट्यात रूपांतरित करायची आहे. कृती करायची आहे या स्टोरीची शब्दाविना. ओके? नेक्स्ट, डिस्कस म्हणजे काय करा? चर्चा करा. आर चिल्ड्रन वायझर दॅन ग्रोन अप्स? इन व्हॉट वेज? म्हणजे काय? लहान मुले मोठ्या माणसांपेक्षा अधिक शहाणी असतात का? आणि कोणत्या बाबतीत? मग या प्रश्नांची उत्तरं तुम्ही आपसात चर्चा करायची आणि त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची. पुढे दिले, should grown up people get involved in children's quarrel? If yes, when? If not, why? म्हणजे काय? लहान मुलांच्या भांडणात मोठ्या माणसांनी गुंतावे का? तुमचे उत्तर होय असेल तर केव्हा? तुमचे उत्तर नाही असेल तर का गुंतू नये? मग या प्रश्नाचं उत्तर S. When the quarrel is too big, if anyone has suffered a major injury. And second, if yes, when? If not, why? No. If children have a hassle for the reasons. Okay? आता तुम्ही या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आणि पाठाखाली दिलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या नोटबुकमध्ये लिहायची आहेत. ओके? थँक्यू.